9 चेंडू 29 धावांची गरज. एक मोठा फटका, ज्या मोठ्या फटकाची मगापासून अपेक्षा होती, प्रतीक्षा होती, तो मोठा फटका क्रिकॉन षटकार. थँक्यू. 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शिल्लक चेंडू 8, 23 धावांची गरज. एक मोठा फटका पाहायला मिळतो योगेश पवारच्या बॅटमधून. नंबर 7 या महत्वाच्या क्रमांकावर योगेश पवार. या षटकारानंतर सूर्याच्या चेंडूवर अजून एक मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सलग दुसरा क्रिकॉन षटकार डायरेक्ट चंद्रार. थँक्यू. 59 धावा विजयाचं लक्ष्य. 7 चेंडू आणि 17 धावा. पहिल्या 3.5 ओव्हर पर्यंत या सामन्यावर वर्चस्व गाजवलं साकीब 11 विजयदुर्ग संघाने. मात्र फटका तर मोठा स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दिसतोय, पण क्षेत्ररक्षक या चेंडूकडे फक्त पाहत बसेल. चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार क्रिकॉन षटकार. चेंडू 3 धावांची गरज. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू हुक केला जातोय. योगेश पवार मैदानावर कमाल करतोय. दोन्ही बाजूने योगेश अण्णा पवार षटकार मारून सामना समाप्त करतोय. 76 धावांचा पाठलाग. शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना योगेश अण्णा पवार, जणू काय हा अण्णा येडा अण्णा, मैदानावर कमाल, धमाल आणि बेमिसाल षटकार मारून विजयाची चव राजाराम वॉरियर सावंतवाडी संघाला चाखायला मिळते. थँक्यू डीजे.